नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शिक्षक भरती म्हणजे पवित्र पोर्टलसाठी नवीन अपडेट आलेला आहे आणि त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पवित्र पोर्टलमध्ये टप्पा 2 अंतर्गत आता प्रेफरन्स जे आहेत ते जनरेट करू शकता आणि लॉकही करू शकता. यामध्ये तुम्ही विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू प्रेफरन्सेस जनरेट करून त्यासाठी प्राधान्यक्रम देऊन तुम्ही ते लॉक करू शकता. परंतु आता लॉग इन करत असताना काही विद्यार्थ्यांना ओ-टी-पी येत नाही. ओ-टी-पी का येत नाही आणि त्याचे सोल्युशन काय असणार आहे, यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून पाहू शकता. 24/4/2025 रोजी एक नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम बाबत सर्वसाधारण सूचना. यामध्ये तुम्ही पाहू शकता, ही पूर्ण जी पी-डी-एफ आहे, ही तुम्ही वाचून घ्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक 25/4/2025 ते 2/5/2025 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासंबंधीची पूर्ण माहिती तुम्ही या पी-डी-एफमध्ये वाचून घेऊ शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन करत असताना ओ-टी-पी येत नाही, त्यांनी काय करायचं आहे? चला मग ज्यांना ओ-टी-पी येत नाही त्यांनी काय करायचं आहे पहा. वेबसाईटवर आल्यानंतर तुमचा लॉगिन आयडी, पासवर्ड टाकून झाल्यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉगिन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी सेंड केला जातो, परंतु तो ओ-टी-पी तुम्हाला येत नाही. त्यांनी काय करायचं आहे? त्यांनी ब्राउझरमधील पूर्ण हिस्ट्री, कॅचेस आणि कुकीज डिलीट करायचे आहेत. हे करून झाल्यानंतर तुम्हाला परत वेबसाईट ओपन करायची आहे आणि परत लॉग इन करून पाहायचं आहे. जर तरीही तुमचं लॉग इन होत नसेल म्हणजे तुम्हाला ओ-टी-पी येत नसेल, तर तुमच्या ब्राउझरमध्ये एक ऑप्शन असतो न्यू इन्कॉग्निटो टॅब. या टॅबला तुम्हाला ओपन करायचं आहे. या परत तुम्हाला इथं तुमचा लॉगिन आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाका आणि लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्ही विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू प्रेफरन्स जनरेट करू शकता. आता प्रेफरन्स जनरेट कसे करायचे आणि ते लॉक कसे करायचे यासंबंधी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण फक्त पाहिलं की ज्यांना ओ-टी-पीचा प्रॉब्लेम येत आहे त्यांनी काय करायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.